कुठे बाहेर जाताना मस्त असा तयार होत असलो तरी घरी सगळ्यांचा असाच अवतार होत असणार आहे। तुम्ही देखील या गोष्टीला रिलेट करालच। तर आज मी बनवत होते मस्त अशी छोलेची भाजी। छोले कुकरला लावून घेतलेले होते आणि मस्त 7 ते 8 शिट्यांमध्ये छोले छान शिजलेले होते। तुम्ही बघू शकता एकदम मऊसर छोले असतील तरच ते खायला छान लागतील आणि जसे हवे तसेच झालेले होते, एकदम मऊसूत शिजलेले होते। त्यानंतर म्हटलं आज शनिवार आहे, उपवास आहे, सगळ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी बनवूयात। बघितलं तर कूट संपलेलं होतं म्हणून सगळ्यात आधी कूट बनवायला घेतलं। शेंगदाणे भाजायला घेतले आणि शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत म्हटलं बटाट्याची साल काढून घेऊयात। सगळ्यांना खिचडीमध्ये साबुदाणा कमी आणि बटाटा जास्त लागतो म्हणून बटाटे मी इथं 2 मोठे घेतलेले होते, बारीक कट करून घेतले। तर इथं माझी छोलेची भाजी रेडी करून घेतली, एकदम छान टेस्टी झालेली होती। त्यानंतर इथं मुगाची डाळ आणि तुरीच्या डाळीचं वरण देखील बनवून घेतलेलं होतं आणि आपली साबुदाण्याची खिचडी देखील रेडी झालेली होती आणि मोकळी झालेली, छान टेस्टी झालेली। याच्यामध्ये वरतून थोडीशी साखर घातली की खूप छान लागते। त्यानंतर आज होतं मुलांचे ॲन्युअल डे, स्कूलमध्ये जायचं होतं। सगळे छान रेडी झालेले होते आणि सगळ्यांना म्हटलं चला आता तुमच्या गाण्यातलं एक स्टेप्स करून दाखवा, म्हणून सगळेजण एक स्टेप्स करून दाखवत होते। तर आमचा नील सगळ्यात लाजरा प्राणी, त्याला म्हटलं चल डान्स कर, तरी पण तो लाजत होता। तरी कसं बसं त्याने एक स्टेप्स करून दाखवली। म्हटलं आता स्टेजवर काय करणार आहे देव जाणे। त्यानंतर पोहोचलो आम्ही स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये पोहोचल्यावर आम्हाला कळलं की 4:30चं टायमिंग या लोकांनी दिलं आहे। 6:30ला आम्ही पोहोचलो तरी अजून काही सुरुवात झालेली नव्हती। त्यानंतर थोडंसं बोर होत होतं पण आमची अन्वी मॅडम आम्हाला एंटरटेन करतच होत्या। तर इथे खुश झालेली होती ती, कॅमेरा बघून, म्युझिक वाजतंय ते बघून तिचा डान्स चाललेला होता आणि कोणाच्या हातात तरी तिने कुल्फी बघितली, कुल्फी म्हणून रडायला लागली। नको असताना देखील तिला आम्हाला कुल्फी आणून द्यावी लागली कारण खूप हट्ट करत होती, रडत होती। तर बाहेर गेल्यावर सगळ्यांसमोर असं केलं की काय बरं वाटत नाही। त्यानंतर आमच्या नीलचा डान्स सुरू झाला आणि त्यांची थीम होती ग्रँड पॅरेंट्सची। तर आई गेलेल्या होत्या स्टेजवर आणि खूप छान त्यांनी परफॉर्म केलं आणि नशीब लाजला नाही, तर छान डान्स केला त्याने। त्यानंतर मलखामच्या स्टुडंटनी हा डान्स केला, हा तर खूप जास्त भारी होता। नील देखील हट्ट करत होता की मला मलखाममध्ये जायचं आहे, पण आम्ही काय त्याला खूप छान त्यांनी परफॉर्म केला आणि एंटरटेन केलं सगळ्यांना। आणि आमच्या कृष्णा मॅडमचा डान्स आला, तिने देखील खूप छान डान्स केला आणि अन्वीला आम्ही एका खुर्चीमध्ये डांबून ठेवलेलं होतं। जसं आम्ही निघालो तशी ती सुसाट पळायला सुरुवात झाली। तर चला, असा होता आजचा व्लॉग। बाय।